गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने गोड केला। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी आल्या होत्या। आषाढी वारीनंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व संतांच्या पादुका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठुरायाच्या भेटीसाठी जात असतात। गुरुपौर्णिमेच्या या दिवशी हा भाऊक सोहळा पार पडला। हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते। आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व संतांच्या पालख्या या आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या होत्या। आज पौर्णिमेच्या दिवशी गोपाल काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी मंदिरात दाखल झाल्या होत्या। या सोहळ्यासाठी हजारो भाविक यामध्ये सामील झाले होते। विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेल्या या पालख्यांमध्ये श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव, श्री संत चांगभटेश्वर महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत निळोबाराय, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पादुका या प्रसंगी मंदिरात दाखल झाल्या होत्या। परंपरेनुसार मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रातील या सर्व संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागत असतात। गोपाल काला गोड झाला, गोपालाने गोड केला या भावनेतून सर्व संतांच्या पालख्या आणि लाखो भाविक हे परतीच्या प्रवासात आपापल्या मार्गी लागतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी विठुरायाचे आणि सर्व संतांच्या पादुकांची भेट पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती।